आमचा हिंगोली मतदारसंघ आहे आणि 26 एप्रिलला मतदान आहे. 26 एप्रिलला आहे का सर मतदान? हो हो. ओके सर, तर आपल्याला विनंती आहे सर की 26 एप्रिलला लवकरात लवकर मतदान करा सर आणि सकाळी 11 वाजेपर्यंत आपले कुटुंब व 10 इतर कुटुंबांना घेऊन कमळ चिन्हावरील बटन दाबून भाजपाला विजय करा सर. सर फक्त 2 मिनिटं ऐकता का? फक्त फोन कट करू नका. बोला ना सर, बोला ना सर. सर आपल्या पक्षामध्ये शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, काही नाही, सोयाबीनला नाही, ओके कापसाला नाही. ओके ओके सर, मी तुमचा अभिप्राय इथं नोंदवतो सर. पीएम किसानचे 6,000 द्यायले, शेतकऱ्यांचे जीएसटी 18%. हां हां. मग असं कसं? तुमचं सरकार भाजपचं, तुम्ही म्हणाले भाजपचं बटन दाबून विजयी करा, मतदान मागायले, भावच नाही शेतकऱ्याला. हो का, तर मग आपण देऊ शकाल का नाही सर पाठिंबा? मी तुमचा अभिप्राय तसं इथं नोंदवून घेतो सर. हा कॉल आहे ना ऑडिट होण्यासाठी स्टेट टीमपर्यंत लवकरात लवकर ना काही ॲक्शन घेण्यात येईल सर. तर कमळालाच मतदान करतो, पण तुम्ही गॅरंटी देता का शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटेल म्हणून? सर मी हा कॉल, आपला अभिप्राय जो आहे ना सर, मी तो आहे ना इथे नोंदवून घेतोय सर. आणि ना हा कॉल आहे ना म्हणजे वरतीपर्यंत सर ऑडिट होण्यासाठी. 10 वर्ष झालं आपली कमळाची, तुमच्या सरकार भाजपची सत्ता आहे. 10 वर्षामध्ये तुम्ही भाव देऊ शकले नाही, आता काय देणार? नाही नाही सर, आता आहे ना म्हणजे असं आम्ही ना असं कॉल केलंय सर. आज खूप जणांपासून खूप शेतकऱ्यांपासून आहे ना हाच रिस्पॉन्स आला आहे सर की म्हणजे शेतमालाला भाव नाही आहे आणि आज कापसाचे सोयाबीनचे भाव खूप वाढले आहेत, ते रेट कमी व्हायला पाहिजे, शेतमालाला भाव भेटला पाहिजे. तर आम्ही खूप सारे कॉल आहेत ना असेच हे गेले आहेत सर. खूप सारे ऑडिटमध्ये येत झालं आहे सर, खूप सारे वरतीपर्यंत हेच रिस्पॉन्स पाठवण्यात आलं आहे सर. तर आहे ना असं खूप जणांचं एकदाच असं सेम रिस्पॉन्स आला सर, याच्यावर नक्कीच लवकरात लवकर काही ना काही ॲक्शन घेण्यात येईल सर. आणि सर कांद्याचं आपल्या सरकारनं, तुमच्या सरकारनं तेच केलं. कांदा आला की तुम्ही निर्यात बंदी लावायला. ओके ओके सर, चालेल सर. मी तुमचा अभिप्राय इथं नोंदवतो सर. चालेल सर, मी 1 मिनिट लाईनवरती राहा सर. चालेल सर, मी आपला अभिप्राय इथं नोंदवलेला आहे सर.